रात्र, धाबा आणि गोंधळात अचानक उघड झालेलं 15 वर्ष जुनं रहस्य. मगनची दुनिया आता उलटणार का? दिलकशी भाग 87 मध्ये आज आपण पाहणार आहोत. रात्रीचा काळोख अजूनही पूर्णपणे हटला नव्हता, पण त्या धाब्यावर मात्र वेगळीच रंगत चढली होती. हशा, गलिच्छ नजरा आणि कानठळ्या बसवणाऱ्या गाण्यांच्या गोंधळात एक असं रहस्य शांतपणे आकार घेत होतं, ज्याची कल्पना तिथल्या कोणालाच नव्हती. त्या सगळ्या गोंधळात एक साधा भोळा दिसणारा माणूस हळूहळू पुढे सरकत होता, पण त्याच्या हातात असलेली छोटी बॅग आणि डोळ्यांमध्ये दडलेली भीती, हे दोन्ही काहीतरी वेगळं सांगत होते. कारण आज इथे फक्त भेट नव्हती, आज इथे 15 वर्षापूर्वी पुरलेलं एक काळं रहस्य पुन्हा वर येणार होतं. बिल्लू का धाबा. 4-5 खाटा एकमेकांना जोडून त्यावर काही लोक बसले होते. त्यांच्यामध्ये सेंटरला एक आडदांड माणूस अंगावर बनियन आणि खाली लुंगी चढवलेल्या अवस्थेत हात मागे करून समोर चालू असणारं नाचगाणं बघत होता. त्याच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांच्या अंगावरचे कपडे तर त्याच्यापेक्षाही दयनीय, म्हणजे चड्डी आणि बनियनवर. दोन्ही पाय खाटेवर धरून त्यांचे खांद्यापासून कोपरापर्यंतचे हात दाबत तोंडातून लाळ गाळत समोऱ्या नाचणाऱ्या त्या ललनांना बघत होते. सरकायलियो खटिया. एक मोठ्या स्टेरिओवर भोजपुरी गाणं जोरात वाजत होतं. एक छोटा लेदरचं बॅग आपल्या जवळ हातात सांभाळत, डोळ्यांवर चष्मा ठीक करत एक बावळट दिसणारा माणूस कधी त्या नाचणाऱ्यांकडे बघत तर कधी बसलेल्या लोकांकडे बघून हळूहळू त्या खाटीजवळ चालत येत होता. त्या माणसाने शर्ट इन करून साधी फॉर्मल पॅन्ट घातली होती आणि केसांना चोपून चोपून तेल लावलं होतं. तो त्याच्या डोळ्यावरचा चष्मा ठीक करत त्या खाटीच्या एका कोपऱ्यावर बसला. तोच मागून एका माणसाने त्याला धक्का देत खाली पाडला. ओय चिकने, दिखाई नहीं देता क्या? मगन भाई बैठे है इस चौपाई पर. एक माणूस जो फाटक्या बनियनवर आणि छोट्या चड्डीवर होता, तो त्याच्या गळ्यात असलेला रुमाल दोन्ही हातांनी पकडत त्या माणसासमोर हात वरे करत म्हणाला, नाही ते त्या मॅडम इकडे अशा चालत होत्या म्हणून मग मी त्या कोपऱ्यावर. तो माणूस डोळ्यांवरचा चष्मा नीट करत हातातली बॅग व्यवस्थित धरून उठून उभा राहिला आणि त्याच्या समोरच्या माणसाकडे बघत घाबरत घाबरत म्हणाला. तो बोलला तसे तिथे बसलेले सगळे लोक मोठ्याने हसू लागले. क्यों रे चिकने, कोण है तू और यहाँ कैसे? खाटीवर बसलेल्या त्या लुंगी घातलेल्या माणसाने कडक आवाजात विचारलं. तेच त्या भोळ्या दिसणाऱ्या माणसाने त्याच्या डोळ्यावरचा चष्मा ठीक केला आणि एका हाताने आपले तेल लावलेले केस पुन्हा एकदा चोपून घेत त्या माणसाकडे बघत म्हणाला, ते इथे कुठेतरी मगन ट्रान्सपोर्टचे मालक भेटतील म्हणे, म्हणून मी त्या साहेबांना भेटायला आलो. त्याचं बोलणं ऐकून पुन्हा एकदा सगळ्यांनी दात काढले. क्यों रे, तू मेरे मगन से मिलने आया? त्या नाचणाऱ्यांपैकी एक बाई त्या माणसाजवळ येऊन त्याच्या गालावरून बोट फिरवत त्याला चिडवत म्हणाली, ए छमिया, उसको परेशान मत कर, इधर आ. एक तो साला पहली बार किसी ने साफ बोला है. तो लुंगी घातलेला माणूस एक हात पुढे करून त्याची बोट वाकवत त्या बाईला स्वतःकडे येण्याचा इशारा करत म्हणाला, क्यों रे, उसने साफ बोला तो तू क्या सच में खुद को साफ समझने लगा? ती बाई आता त्या माणसाजवळ चालत आली आणि तिने तिचा एक पाय उचलून त्या खाटीवर ठेवला आणि त्या माणसाच्या डोक्याला तिची 3 बोटं लावत त्याला म्हणाली. तिच्या बोलण्यावर पुन्हा एकदा ती बसलेली मंडळी हसली. तसं त्या माणसाने तिचा हात धरून तो मुरगळला आणि तिला त्याच्या मांडीवर बसवून घेतलं. ज्यादा मचमच मत कर वरना. ती लोक हसलेली त्याला आवडलं नसल्याने तो तिच्याकडे बघत थोडा रागातच म्हणाला, वरना क्या कर लेगा रे तू? रात को आना तो तुझे मेरी ही पास है. तिने सुद्धा तिच्या हाताचं दुखणं दाबत तिच्या दाताने
चावण्यासारखी ऍक्टिंग केली. ते इथे मगन साहेब कुठे भेटतील ते जर मला सांगितलं असतं तर म्हणजे मी माझं काम लवकर करून निघून गेलो असतो. तो भोळा माणूस त्या इतर सर्वांकडे बघत पुन्हा एकदा घाबरत म्हणाला, सुनबे ओ, यहाँ पर मगन भाई मिलेंगे तुझे, मगन भाई, उनसे जरा रिस्पेक्ट से बात करियो. एक माणूस अजून शहाणपणा करत त्या भोळ्या माणसाजवळ येऊन म्हणाला, तुम इन सब पर ध्यान मत दो, मैं हूं मगन ट्रांसपोर्ट का मालिक. बोल, क्या काम था तुझे मुझसे. त्या लुंगी घातलेल्या माणसाने म्हणजे मगनने त्याच्या मांडीवरच्या त्या बाईला बाजूला ढकललं आणि उठून उभं राहत त्या भोळ्या माणसाजवळ आला. ते काम थोडं प्रायव्हेट मध्ये होतं. आता मात्र मगनने त्या भोळ्या माणसाला खालून वरपर्यंत बघितलं आणि स्वतःचा चेहरा थोडा वाकडा केला. नाही, तुम्ही समजता तसं प्रायव्हेट नाही, मी अगदी सरळ माणूस आहे. तो माणूस त्याच्या कॉलरला हात लावून ती कॉलर ठीक करत मगनला म्हणाला, ओए चिकने, सरळ सादा सीधा इन सब बातों से मुझे घुटन होने लगती है. तेरा जो भी काम है वो जल्दी से बोल और यहाँ से निकल ले. मगनने त्याचा एक हात कमरेवर ठेवत त्या माणसाला धमकवले. मी रोहिणी प्रोडक्शन हाऊस मधून आलोय. त्याने प्रोडक्शन हाऊस म्हणता बरोबर मगनच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण ती मागे कंबर मटकवणारी बाई मात्र भराभर पावलं टाकत त्या माणसाजवळ आली आणि तिने त्याची कॉलर दोन्ही हातांनी पकडून त्याला लाडविवाळपणे विचारलं, ओए, तुझमें अच्छी लगी के? तू मुझे हीरोइन बनाने के लिए आया? ती बाई त्याला बोलतच होती की मगनने तिच्या कमरेला जोरात चिमटा काढला आणि ती कळवळली. अपनी औकात भूल गई के तू छमिया, जा चली हीरोइन बनने, चुपचाप अंदर चली जा, वरना एक बार मैंने हाथ में जो जूता उठाया तो तेरा ये मुंह किसी को दिखाने के लायक नहीं बचेगा. तो तिच्यावर खेकसला. तशी ती तोंड वाकडं करत आतमध्ये निघून गेली. और तू कौन है रे तू, और किस काम से यहाँ आया है, चल जल्दी जल्दी बता. आता मगनच्या पोटातली त्याने पिलेली दारू हळूहळू जिरून गेली होती, त्यामुळे त्याच्या डोक्यात संताप चढायला लागला होता. त्याचे अंटरपंटर त्या सीध्या दिसणाऱ्या माणसाच्या आजूबाजूने विडा घालू लागले. तसा तो माणूस अजूनच घाबरला. ते मला 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 त्या माणसाच्या तोंडातून शब्द पण निघत नव्हते. तसं आता समोर उभा असलेल्या मगन एक हाताने डोकं मागून खाजवत हसायला लागला. ए बस करो रे, उसको डराओ मत, नहीं तो अभी यही पे. आता मगन हसत हसत पुन्हा खाटीवर जाऊन बसला. तसं ते सर्व लोक थोडे थोडे बाजूला झाले आणि एक माणसाने त्या साध्या माणसाला बोखोटीला धरून मगन समोर आणून उभे केले. जल्दी बता, काम क्या है, मेरी छमिया अंदर मेरा वेट कर रही है. मगन म्हणाला. तसं त्या माणसाने घाईघाईत त्याच्या हातातली ती लेदरची बॅग उघडली आणि त्यातून एक पाकिट काढत मगनच्या हातात ठेवलं. मगनने पाकिट काढून बघितलं तर त्यात एका ट्रान्सपरंट पिशवीत व्हाईट कलरची माती दिसत होती, जिला बघून मगनच्या चेहऱ्यावर चे भाव थोडे गंभीर झाले आणि तो टक लावून त्याच्या समोरच्या माणसाला बघू लागला. नवीन पिक्चर बनवायला घेतला आहे सरांनी. त्यांच्या एका फाईट सीन शूट साठी ही माती लागणार आहे. त्या माणसाने मगनचे ते मोठे डोळे बघून अडखळत त्याला सांगितलं. थोडं माहिती काढल्यावर समजलं की ही माती फक्त मगन ट्रान्सपोर्ट मधूनच मिळू शकते, म्हणून मग आमचे सर कोणत्याही किमतीवर ही माती घ्यायला तयार आहेत. फक्त शूटला लागेल एवढी माती, म्हणजे 10-12 गाड्या एवढी माती हवी आहे. तो माणूस मगनला पटेल अशा भाषेत एक एक मुद्दा सांगत होता, पण मगन मात्र त्याला एकही शब्द न विचारता फक्त रोखून बघायचं काम करत होता. एक क्या चीज है भाई,
एक चड्डी बनियनवाला माणूस मगन जवळ येत त्याच्या हातातल्या पुडीकडे बघत म्हणाला. तसं मगनने ती पुडी त्या माणसाच्या हातात कोंबली आणि आपले दोन्ही हात त्या चौपाईच्या मागच्या बाजूला टेकवत त्या भोळ्या दिसणाऱ्या माणसाला म्हणाला, देख, तूने मुझसे बहुत रिस्पेक्ट से बात किया, इसलिए अगर तुझे माल यहाँ से वहां ले जाने के लिए कुछ गाड़ियां लग रही होगी तो बोल देना, मैं जल्दी से इंतजाम करवा दूंगा. बाकी ये मिट्टी वगैरह कहाँ पर मिलती है ये मुझे नहीं पता, ये मेरा धंदा नाही. मगन उठला आणि सरळ त्याची छमिया गेली होती त्या खोलीकडे जायला निघाला. तसा तो भोळा माणूस लगेच पळत मगन जवळ गेला आणि त्याने त्याचा एक पाय दोन्ही हातांनी कवटाळत त्याला थांबवलं. सर, प्लीज असं करू नका, माझी नोकरी जाईल हो. मला खूप मेहनतीने तुमचा पत्ता मिळाला आहे. मला माहित आहे की ही माती फक्त मला तुम्हीच आणून देऊ शकता. प्लीज प्लीज सर, असं करू नका. मगनने एकदा खाली पायाशी पकडून बसलेल्या त्या माणसाकडे बघितलं आणि मग मागे उभ्या असलेल्या त्याच्या चमच्यांकडे बघितलं. अरे भाई, मैंने बोला ना, मैं सिर्फ ट्रांसपोर्ट का काम करता हूँ. ये मिट्टी वगैरह का काम मेरा नहीं. अब जाओ और मुझे मेरा काम करने दो. त्याने त्याचा पाय झटकला तसं तो माणूस थोडा बाजूला कंडलला. प्लीज हो, प्लीज असं करू नका. बाल बच्चावाला माणूस आहे मी, फॅमिली आहे हो माझी. मी तुम्हाला सांगितलं ना, मला मोठ्या मेहनतीने तुमचा पत्ता मिळाला आहे. तुम्हाला माहित नाही तुमचा पत्ता मिळवण्यासाठी मी कुठे कुठे गेलो. मगन पुढे चालत निघाला तर त्या माणसाने पुन्हा मगनच्या समोर जाऊन लोटांगण घातले आणि हात जोडत त्याला म्हणाला, अरे कोई इसको ले जाओ और समझाओ, मैंने अगर ना बोल दिया तो उसका मतलब ना ही होता है. मगनने त्याच्या पंटरांना इशारा केला. तसं त्याचे पंटर त्या माणसाला धरून बाजूला झाले आणि मगन पुन्हा खोलीकडे जायला निघाला. सर, पोलीस स्टेशन मध्ये रेकॉर्ड आहे तुमच्या नावाचं. 15 वर्षापूर्वी ही माती तुम्हीच स्मगलिंग करत होते, पण तुम्ही अचानक जे गायब झाले ते पोलिसांना परत कधीच सापडले नाही. मगन पुढे चालत असताना त्याच्या कानावर त्या माणसाचे ओरडून बोललेले बोल पडले आणि तो जागीच थांबला. मगनच्या चेहऱ्यावरचे ते बदललेले भाव आणि त्या माणसाने उघड केलेलं 15 वर्ष जुनं सत्य. आता पुढे काय वळण घेणार आहे या सगळ्या गोष्टीला? तो माणूस नक्की कोण आहे आणि त्याला मगनच्या भूतकाळाबद्दल इतकं सगळं कसं माहित आहे? ही माती फक्त एक बहाणा आहे की अजून काहीतरी मोठा खेळ सुरू आहे? पुढच्या भागात उलगडेल या सगळ्या प्रश्नांचं रहस्य. तोपर्यंत सांगायला विसरू नका तुमचा अंदाज काय आहे. कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा आणि अशाच थरारक भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.